तुम्हाला तुमच्या पिंपल्समुळे कॉन्फिडन्स लो होतोय का? त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जातायत का? हे मीही अनुभवलं होतं काही वर्षापूर्वी. सो मी याच टॉपिकवरती आज तुम्हाला गाईड करणार आहे. तुम्ही काय खाऊ शकता, काय नाही खाऊ शकत, तुम्ही कशी केअर करावी, पिंपल कसे कमी करावे. सो विदाऊट वेळ न घालवता आपण आज माझी ॲक्ने जर्नीला सुरुवात करूया. सो माझं नाव अमिषा आहे. मी या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. सुरुवातीला मी जेव्हा टीनेजर होती, 10वी पास झाल्यानंतरच मला फोड्या येत राहिल्या. पहिला तरी फोरहेडवरती छोटे-छोटे फोडे यायला लागल्या. त्यानंतर मग मला गालावर आल्या, चीनवरती आली. त्यानंतर मला असे छोटे-छोटे फोडे येत होते. तर सो मी लक्ष नाही दिलं, की कशामुळे असेल वगैरे. टीनेजरमध्ये सगळ्यांनाच फोड्या येतच राहतात. हे नॉर्मल आहे. त्यानंतर मी होम रेमेडी ट्राय केले. होम रेमेडी यूज करायची मी. काही ना काही लावत बसायची चेहऱ्यावरती. त्यामुळे माझ्या स्किनला खूपच इरिटेट झालं माझं स्किन. स्पेशलिस्टचा हे केला, डॉक्टरकडे गेली आणि मग त्या लोकांनी मला सोप दिलं, फेसवॉश दिला, कंडिशनर दिलं, शॅम्पू दिलं, हे सगळं आणि त्यासोबत क्रीम, मेडिसिन हे सगळं मला त्यांनी दिलं, सजेशन दिलं. मी 1 वीक यूज केला त्याचा. पण त्याचा काही दिवसांनी मला अजून त्रास झाला. कारण की ते मला सूटच होत नव्हतं. सो माझ्या मानेला फोड्या आल्या, माझ्या पाठीला आल्या, इव्हन हँडला माझ्या फोड्या आल्यात छोट्या-छोट्या. त्यानंतर मी डॉक्टर चेंज केले. असं करत-करत मला काहीच फायदा होत नव्हता. कारण की मी एकतर डॉक्टर पण चेंज करत होती आणि सारखे चेंज केल्यामुळे कुठलंही मला सूटच होत नव्हतं. माझे पिंपल कमी होण्याऐवजी वाढत होते. अशा वेळेला काही लोकं जे असतात, ते लोकंसुद्धा बोलतात, "अरे तू हे कर, तू हे ते कर." त्यांना नाही माहीत आपण कशामध्ये सफर करतो पिंपल्स असल्यावरती. सगळ्यांना नॉर्मल वाटतं, "अरे हे केलं तर होईल, ते केलं तर होईल." काही होत नाही. मग नंतर असे माझी वेळ आलेली, की या पिंपल्समुळे माझा कॉन्फिडन्ससुद्धा लो झालेला, खूप लो झालेला. मी डिप्रेशनमध्ये आलेले. मी रात्रभर रडत बसायची. इव्हन मी कुठे फिरायला सुद्धा जात नव्हते आणि मी कुठे गेली बाहेर, तर मी स्कार्फ लावायची फेसला, जेणेकरून माझं कोणी फोड्या नको बघू दे, असं मला वाटायचं त्यावेळेला. मी डिप्रेशनमध्ये गेलीच होती ऑलमोस्ट. त्यानंतर मग मी त्यानंतर मी हिम्मत करून होमिओपॅथी केला. होमिओपॅथीने मला रिझल्ट चांगला आला. मला पिल्स त्यांनी सजेशन केलं. मी 1 महिन्यापर्यंत तो कोर्स कंटिन्यू केला. पण मी जसं मी ते पिल्स बंद केले खायचे, तसं मला परत फोडा आल्या. म्हणजे मी जोपर्यंत ते घेते, तोपर्यंतच ते फोड्या कमी होतायत. सगळं वैतागून झालेले मी. सो मी त्यानंतर विचार केला, की आपण कशात चुकतो? काय कमी पडते? फक्त गोळ्या घेऊन त्याचा असर नाही होणार. मला गाईड करायला सुद्धा कोण नव्हतं. मग मी Googleवरती सर्च केलं. Googleवर सर्च केलं, YouTubeवर बघितलं, वाचलं. त्यानंतर मला कळलं, की फोड्या हे फक्त क्रीम घेऊन कमी होणाऱ्यातल्या नाही आहेत. येस, आपल्याला आपली लाईफस्टाईलसुद्धा चेंज करावी लागणार त्यासाठी. तर असेच काहीतरी टिप्स मी तुम्हाला देते, जेणेकरून तुम्ही लाईफस्टाईल तुम्हाला चेंजच करावी लागेल. जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर वेल एंड गुड. नाहीतर मग तुम्हाला तुमची लाईफस्टाईलकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. तुम्ही किती तास झोपता? म्हणजे तुमची स्लीपिंग टायमिंग काय आहे? 7 ते 9 तास हे आपल्याला झोपलंच पाहिजे. झोप खूप गरजेची आहे. त्यामुळे तुमची बॉडी ही ॲक्टिव्हेट राहते आणि स्ट्रेसफुल राहते. सो पहिलं तर ते महत्त्वाचं आहे. सेकंड पॉइंट असा, की तुम्ही मॉर्निंगला जेव्हा उठाल, तेव्हा कोमट पाण्यामध्ये हनी आणि लेमन मिक्स करून पियत जा. आपल्या शरीरात 2 ते 3 लिटर पाणी पण गरजेचंच आहे. पाणी हे आपल्या शरीरात खूप महत्त्वाचं आहे. सो पाण्यामुळे पण पिंपल्स कमी केले जाऊ शकतात. डॅन्ड्रफमुळे सुद्धा आपल्याला पिंपल्स येतात. सो तुमचं कोंब, तुमचं बेडशीट, तुमचं टॉवेल प्लस तुमचा सोप हे सगळं वेगळं असलं पाहिजे. तुम्ही एकमेकांचं कोणाचंही यूज करू नका. कारण की त्यामुळे सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतात. टॉवेलमध्ये पण 3 कॅटेगरी तुमचे असलेच पाहिजे. केसांसाठी एक वेगळा टॉवेल घ्या, फेससाठी एक वेगळा टॉवेल घ्या आणि बॉडीसाठी एक वेगळा टॉवेल ठेवा. कारण की डॅन्ड्रफमुळे तुम्ही एकच जर टॉवेल यूज केला, तर डॅन्ड्रफमुळे तुमच्या स्किनला सुद्धा तुम्ही तोच यूज केला. त्यामुळे पण तुमच्या स्किनला इचिंग होऊन पिंपल्स येऊ शकतात. आणि हे जे कोंब वगैरे आहे, तुम्ही ते हप्त्यातून वीकली तुम्ही ते वॉश करत राहा. ते स्वच्छ ठेवा तुम्ही. पिलो कव्हर पण खूप मॅटर करतं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर सोप. सोप जो आहे तुम्ही फक्त बॉडीला यूज करा, स्किनला यूज करू नका. कारण की त्यामध्ये हार्श केमिकल असते. ते आपल्या स्किनला बिलकुल सूट नाही होत. त्यामुळे स्किनसाठी तुम्ही फेसवॉश यूज करा. ऑइली स्किनसाठी खूप फेसवॉश मार्केटमध्ये आहेत. जे तुम्हाला सूट होईल ते तुम्ही यूज करू शकता. फेसवॉश करताना सुद्धा तुम्ही दिवसातून 2 वेळाच फेसवॉश करा. तुम्ही जर सतत ते फेसवॉश करत राहिला तुमची स्किन ही ड्राय होत जाणार. ते पण एक प्रॉब्लेम असू शकतो. सो या गोष्टीकडे पण तुम्ही नक्की लक्ष ठेवा.
गाईज, तुम्हाला सगळेच बोलत असेल, की अव्हॉइड जंक फूड. खरंच जंक फूड हे अव्हॉइड केलं पाहिजे. ऑइली, फ्राईड, स्पायसी त्यामुळे सुद्धा आपल्या स्किनला खूप अफेक्ट करतं. त्यामुळे ऑइली फूड पण तुम्ही स्किप करा. पॅकेज फूड पण स्किप करा. शुगर जे असतात ते पण अव्हॉइड करा. कमी खात जा. डेअरी प्रॉडक्टने पण काही लोकांना पिंपल्स येतात. स्पेशली मी अनुभव केला आहे. त्यामुळे डेअरी प्रॉडक्टसुद्धा तुम्ही कमी करा. जर तुम्हाला भूक लागली असेल, तर तुम्ही फ्रुट्स खावा, ज्यूस पिया, प्लस ड्रायफ्रुट्स पण किंवा सलाड तुम्ही हे सगळं कन्झ्युम करू शकता. जर तुम्हाला क्रेव्हिंग होत असेल तर. कधीतरी ठीक आहे, पण डेली खाऊच नका तुम्ही. गाईज, तुम्ही ब्रँडेड प्रॉडक्ट यूज करा. कोणतेही लोकल प्रॉडक्ट यूज नका करू. कारण की लोकल प्रॉडक्टमुळे सुद्धा तुम्हाला केमिकल त्याच्यामध्ये कोणते असतात ते आपल्याला माहीत नसतात. सो ब्रँडेड प्रॉडक्ट यूज करा. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सॅलिसिलिक ॲसिड, झिंक, नायसिनामाईड, व्हिटॅमिन सी हे सगळे घटक असले पाहिजेत. आणि तुम्ही उन्हातून जाताना स्कार्फ लावा चेहऱ्याला. त्यानंतर सनस्क्रीनसुद्धा यूज करा. सनस्क्रीनवरून आठवलं की आपल्या स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे गाईज. सिरियसली. पिंपल येत असतील तर स्किन केअरसुद्धा केलाच पाहिजे आपण. तुमच्या ऑइली स्किनमुळे जे तुम्हाला खूप सारे आहेत त्याच्यामध्ये सीरम येतात सॅलिसिलिक, नायसिनामाईड. तुम्हाला जे सूट होऊ शकतात ते तुम्ही नक्की ट्राय करा. ब्रँड खूप सारे आहेत, जे स्किन केअर आपण यूज करू शकतो. तुम्हाला जर डाऊट असेल तुमचं गायनॉलॉजिस्टकडे तुम्ही सजेशन घ्या. ते तुम्हाला गाईड करतील. त्या अकॉर्डिंग तुम्ही स्किन केअरसुद्धा चालू करू शकता. सो स्किन केअर प्लीज तुमच्या रुटीनमध्ये ॲड करा. तुम्ही नाईटलासुद्धा करू शकता, मॉर्निंगलासुद्धा करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाईटला फेससुद्धा वॉश करून झाल्यानंतर करा. फेस वॉश करायला विसरू नका. कारण की दिवसामध्ये खूप पॉल्युशन असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती खूप डट्स राहतात. त्यामुळे प्लीज फेस वॉश करायला विसरू नका नाईटला. गाईज, सर्वात महत्त्वाचा आणि लास्ट, की पिंपल्समुळे तुमचं सौंदर्य आहे ते कधीच कमी होत नाही. तुमचं सौंदर्य हे तुमचा आत्मविश्वास आणि आत्मा डिसाईड करते. तुम्ही काय आहेत हे तुम्ही डिसाईड करता, जग नाही. असं नाही की तुम्हाला पिंपल्स आहेत तर तुम्ही सुंदर दिसत नाही. तुमचा आत्मविश्वास हाच तुमचं सौंदर्य आहे. त्यासोबत पिंपल तुमचं मूल्य कधीच बदलत नाही. सो एवढे विचार करू नका पिंपल्सबद्दल. बी स्ट्राँग. हे नॅचरल आहे, सर्वांनाच येतात. फक्त आपण काळजी घेतली तर नक्की ते कमी होतील. ह्या सर्व गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करा. नक्की तुम्हाला ह्याचा रिझल्ट 3 ते 6 महिन्यामध्ये नक्की येईल. कारण की मलासुद्धा खूप फोड्या होत्या पहिला. मी तुम्हाला फोटो ह्याच्यामध्ये ॲड करेनच, जेणेकरून तुम्हाला समजेल. हे मी सगळं आता माझ्या स्किनमध्ये खूप बदल झाला आहे. हे तुम्ही बघू पण शकता. मी जर तुम्हाला पहिलेचे फोटो बघितलं तुम्ही, तर खूपच माझ्यामध्ये फोड्या होत्या. माझी लाईफस्टाईल, स्किन केअर, खाण्यामध्ये चेंजेस केले, स्लीपिंग शेड्यूल माझा चेंज केला. त्यामुळे आज माझे पिंपल्स हे कमी झाले. तर तुम्हाला या माझ्या व्हिडिओमुळे हेल्प झाली असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला विचारायचं असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक्सपिरियन्स काही असेल याविषयी, तर मला नक्की सांगा तुम्हाला हा लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे काही बदल आलेला आहे की नाही. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. भेटू उद्या नव्या टॉपिकवर, नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.